आज नव्या वर्षातली पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे आणि त्या निमित्तानं मुंबईमध्ये प्रभादेवीमधल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। माघ महिन्यातली कृष्ण पक्षातली चतुर्थी आणि या तिथीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। यंदा ही चतुर्थी मंगळवारी आली आहे आणि त्यामुळे अंगारकी संकष्टी चतुर्थी असं तिला म्हटलं जातं। या चतुर्थीला धार्मिक महत्त्व आहे आणि त्यामुळेच पहाटेपासूनच राज्यातील गणपती मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। तर प्रभादेवी त्याचबरोबर पुण्यामधलं दगडूशेठ गणपती मंदिर सुद्धा आपण पाहतोय, टिटवाळ्याचं गणपती मंदिर सुद्धा आपण पाहतोय। तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे आणि तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूया। अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं आज मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरांमध्ये आपल्याला भाविकांची प्रचंड गर्दी पहाटेपासून पाहायला मिळत आहेत। माझ्या मागे आपण पाहू शकता लांबच लांब रांगा भाविकांच्या सकाळपासून लागलेल्या आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी। प्रत्येक भक्त या ठिकाणी बाप्पाच्या चरणी आपल्याला लीन होताना पाहायला मिळत आहेत। वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच आठवड्यामध्ये अंगारकी आल्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आणि आनंद पाहायला मिळतोय। यावर्षी 3 अंगारकी आहेत, त्यापैकी पहिली अंगारकी वर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आलेली आहे। या संपूर्ण मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। आज दिवसभर विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। सोबतच भाविकांना प्रत्येक भाविकाला या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेता यावं यासाठी चोख तयारी प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे। प्रत्येक भाविकांची गैरसोय होऊ नये, कोणत्याच भाविकाची गैरसोय होऊ नये याची संपूर्ण काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। ही दृश्य आहेत मंदिराच्या गाभाऱ्यातली। या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठी गर्दी आहे पहाटेपासून। ही गर्दी फक्त आतली आहे, बाहेर सुद्धा म्हणजे मंदिराच्या बाहेर सुद्धा आपल्याला भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। बाप्पाला हार, फूल, माळ, मोदक या ठिकाणी भक्त अर्पण करताना पाहायला मिळत आहेत। महिलांची विशेष गर्दी पाहायला मिळते। काय बाप्पाकडे मागण्या? सर्वांना आनंदात ठेवा। किती वाजल्यापासून रांगेत आहात? 5:30 वाजल्यापासून, 5:30 पासून। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।